नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ कुटे। आज आपण पाहणार आहोत महाडीबीटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे नवीन पोर्टल। महाडीबीटी महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने चालवली जात आहे, जे नागरिकांना योजनांचे थेट फायदे मिळण्यासाठी मदत करणारे एक व्यासपीठ आहे। मित्रांनो, महाडीबीटी मध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होतो। नागरिक कोणत्याही वेळी कुठूनही महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी करू शकतात। नागरिक त्याच्या स्वतःच्या अर्जाची स्थिती युजर आयडीने पाहू शकतात। सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी मार्कशीट्स, जाती प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करू शकतात। महाडीबीटी प्रक्रिया विविध स्तरांवर विविध विद्यार्थी आणि संस्थांना SMS आणि ईमेल चे अलर्ट देते। विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात शिष्यवृत्तीचे प्रत्यक्ष वितरण करते। सुलभ शिष्यवृत्ती मंजुरीची प्रक्रिया राबवते। भूमिका आधारित युनिक लॉगिन आयडी आणि पासवर्ड सर्वांसाठी उपलब्ध करून दिला जाईल आणि विविध राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे शिष्यवृत्तीच्या देखभालीची पारदर्शकता यामध्ये ठेवण्यात येईल। सध्या आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर mahadbt.gov.in हा याचा वेब ऍड्रेस आहे। इथे आल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन झालेलं दिसेल। या पेज मध्ये आपल्याला डाव्या हाताला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असेल। त्यानंतर त्यांच्या समोरच आपल्याला योजना, यामध्ये विविध योजना कोणत्या कोणत्या आहेत त्या दिसत व खाली किती निधी मंजूर वितरित झाला, नोंदणीकृत अर्जदार किती आहेत, योजना लागू कधीपासून झालेल्या आहे। हे पोर्टल 1 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आलेले आहे। सध्या फक्त ई शिष्यवृत्ती यामध्ये प्राथमिक स्तरावरील 10 व माध्यमिक स्तरावरील 31 असे एकूण 41 शिष्यवृत्त्यांचा समावेश आहे। यामध्ये जर विभाग या ऑप्शनला क्लिक केला तर तुम्हाला विभाग दिसतील। या विभागामध्ये असणाऱ्या सध्या शिष्यवृत्त्या कोणत्या कोणत्या आहेत या आपल्याला इथे पाहायला मिळतील। त्या विभागाला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये कोणत्या कोणत्या शिष्यवृत्त्या असतात त्या कळतील। त्यानंतर उजव्या हाताला लॉगिन आहे, इथे लॉगिन करायचं आहे। हे लॉगिनची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे। तत्पूर्वी इथे मेनू बारवर मुखपृष्ठ म्हणजे होमपेज असणार आहे। माहितीचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार RTI याची माहिती असणार आहे। आपल्या जर काही तक्रारी असतील तर आपण इथे तक्रारी पण करू शकतो। त्यानंतर ज्ञान बँक म्हणजे नॉलेज बँक, यामध्ये आपल्याला प्रत्येक GR मिळणार आहे। इथे विभाग असणार आहे आणि विभागानुसार त्या योजनांचे आपल्याला इथे GR मिळणार आहे। समजा आपण स्कूल एज्युकेशन स्पोर्ट्स घेतलं तर यामध्ये अटेंडन्स अलाउन्सचा GR, याला क्लिक केल्यानंतर आपल्याला तो GR डाउनलोड होईल। मदत यामध्ये आपल्याला ही मार्गदर्शकामध्ये आपल्याला युजर मॅन्युअल मिळेल। FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, म्हणजे आपल्याला असे प्रश्न मिळतील की ज्यामध्ये वारंवार विचारले जातात। FAQ नंतर उपयोगी पुस्तिका, याच्यामध्ये आपल्याला फॉर्म कसा भरायचा, काय काय करायचं त्याची पूर्ण माहिती मराठी इंग्लिश मध्ये दिलेली आहे। डिपार्टमेंटने काय करायची कार्यवाही त्याची सुद्धा माहिती मराठी आणि इंग्लिश मध्ये दिलेली आहे। खाली आला तर तुम्हाला सूचना फलक दिसेल। या सूचना फलकावर आपल्याला सूचना दिसतील, नवीन सूचना अपडेट इथे आपल्याला या सूचना फलकावर दिसते। त्यानंतर महत्वपूर्ण दुवे यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे india.gov.in, आधार, महाराष्ट्र.gov.in आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT अशा 4 महत्वपूर्ण अशा वेबसाईटचे लिंक इथे दिलेले आहेत। उजव्या हाताला पाहाल तर यशोगाथा, यामध्ये आपल्याला विविध स्कॉलरशिप योजनांमधून कुणाकुणाला फायदा मिळालेला आहे त्यांची तर माहिती दिलेली आहे। त्यानंतर जर खाली आलात तर आपल्याला इथे मदत कक्ष दिलेला आहे। इथे संपर्कासाठी नंबर दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे आणि त्याची वेळ दिलेली आहे, सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत। वरचेच मेनू इथे खाली पुन्हा दिलेली आहे। अशा प्रकारची महाडीबीटी वेबसाईट आपल्याला स्कॉलरशिप इथं यानंतरच्या सर्व स्कॉलरशिप राज्य शासनाच्या आपल्याला या पोर्टलवर भरायची आहे। तर आता प्रथम आपण बघूयात विद्यार्थ्यांनी लॉग इन कसं करायचं, कारण या वेबसाईटवर प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी स्वतःच लॉग इन करायचं आहे। आता आपल्या शाळांमध्ये विद्यार्थी लॉग इन करू शकत नाहीत म्हणून आपण त्यांचे फॉर्म भरून देणार आहोत। अशा प्रकारे आपण महाडीबीटी म्हणजे नेमकं काय हे प्राथमिक स्वरूपात पाहिलं आहे। आता आपण यानंतर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत।